एक तर मला असं वाटतं की मराठी सिनेमा आणि आपला जो कॉन्टेंट आहे तो इंडियामधला सर्वात बेस्ट कॉन्टेंट आहे. कारण का कधीही मराठी सिनेमाला दुसऱ्या इंडस्ट्री बरोबर कम्पेअर केलं जातं तर आपला स्टोरी टेलिंग आणि आपला विषय हा कायम एक नंबरला आहे आणि ही अख्खा दुनिया बोलते. आता मराठी सिनेमा जर चालले पाहिजेत तर प्रेक्षकांबरोबर प्रोड्युसर पण जगला पाहिजे. मराठी सिनेमा महाराष्ट्रामध्ये असून आता कुठेही कुठल्याही OTT वरती कोणीही विकत घेत नाहीयेत मराठी सिनेमा. त्यांचं म्हणणं काय आहे की प्रेक्षक नाहीयेत, पण प्रेक्षकांचं म्हणणं आहे की मराठी सिनेमा नाहीयेत. एकदा काय झालं, आम्ही एका थिएटरमध्ये होतो आणि मला एक आजोबा घेऊन भेटायला आले पिक्चर संपल्यानंतर आणि त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा मुलगा होता. तर ते बोलले की ह्याला ना तुला काहीतरी सांगायचंय. तर मी म्हटलं काय रे, आवडला का तुला पिक्चर? बोललो हो हो. मी म्हटलं काय सांगायचं तुला? नाही दादा मला तुला हे सांगायचंय की मी मोठा होऊन केतन होणार आहे आणि मी आमच्या घरच्या गणपतीची परंपरा पुढे चालू ठेवणार आहे. वा, आता मी चित्रपट हा पाहिलाय. माझ्या अंदाजाने एक 8 ते 10 कोटी तरी खर्च आलाय या सिनेमाला. तर तुझे ते सर्व पैसे रिकव्हर झाले का? तुझ्याच टीम मधल्या एका कलाकाराने साधारण तुझीच कथा घेऊन एक वेब सिरीज काढली. त्याच्यासाठी तू कोर्टात केस पण केलीस. याविषयी थोडं सांग. याविषयी मी कारण बाहेर चर्चा आहे, तू काहीच बोलत नाहीयेस. कारण का मला असं वाटतं सायलेन्स इज द बिगेस्ट पॉवर. नमस्कार मंडळी, आज शुक्रवार. गणपतीची धांदल तर अजून चालूच आहे. गणपती आले आणि आता उद्या गणपती जाण्याची सुद्धा वेळ आली, विसर्जनाची वेळ आली. तर आमच्या मागच्या गप्पा तर थोड्या राहिलेल्या आहेत, तर त्या मारण्यासाठी पुन्हा बोलवलेलं आहे. नवजोत आलेला आहे वेळेवर सांगितल्याप्रमाणे. तर पुढच्या घरात गणपतीच्या विषयीच्या काही गोष्टी राहिल्या होत्या त्या आपण बोलूया. त्याचे पुढचे प्लॅनिंग काय आहे त्याविषयी आपण बोलूया. तेव्हा गप्पांना सुरुवात करूया. तुला हे कॉलेजमध्ये असताना या चित्रपट क्षेत्राकडे यावं असं वाटलं, इथपर्यंत तू म्हणालास. पुढे काय? पुढे मग म्हणजे मी आई बाबांना असं बसवलं आणि सांगितलं की मला काय 9 to 5 जॉब जमणार नाहीये आणि मला असं वाटत होतं की बाबा आता बोलतील बस झालं तुझं, तर चुपचाप लॉ शिक आणि मला जॉईन हो. पण त्यांनी मला विचारलं की मग तुला काय करायचंय? मी म्हटलं मला ना फिल्म मेकर व्हायचंय. तर फिल्म मेकर हा शब्द मराठी कुटुंबामध्ये जरा असा नवीन आहे ना, की लोकांना फिल्म मेकर म्हणजे काय माहिती नसतं. म्हटलं मला पिक्चर बनवायचे. त्यांचं असं होतं की आपलं कोणच नाही आहे या क्षेत्रामध्ये, तर तू कसं काय करणार आहेस? म्हटलं नाही, मला शिक्षण घ्यायचंय. कारण का मला हे माहिती होतं की मी जी गोष्ट शिकतो ना त्याच्यात प्रावीण्य मिळतं मला. तर सॅन फ्रान्सिस्कोला माझा मामा राहतो. तो मग बोलला की मग तू का इकडेच ये राहायला, इकडे स्कूलमध्ये जा, म्हणजे मग आई बाबांचं टेन्शन पण कमी होईल. आणि तसं करून मी सॅन फ्रान्सिस्कोला गेलो. तिकडे सॅन फ्रान्सिस्को फिल्म स्कूलमध्ये शिकलो. तिथे हॉलिवूडमध्ये 3 वर्ष काम केलं. इकडच्या माझ्या काही ज्या शॉर्ट फिल्म्स होत्या त्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेल्या आणि त्याच्यानंतर मग इंडियाला शिफ्ट होऊन करिअरची सुरुवात झाली. तू पुन्हा मुंबईत आलास तिथपर्यंत ठीक होतं, परंतु चित्रपट क्षेत्राकडे वळताना तुझा गुरु कोण होता किंवा कोणाला तू फॉलो करत होतास त्याच्याविषयी सांग. गुरु म्हणजे असं एक गुरु नाहीये, पण जर आता इंडियन डिरेक्टर्सचं जर म्हटलं तर आय थिंक मला लोक पण भरपूर आता पिक्चर बघितल्यानंतर बोलतात की तू संजय लीला भन्साली वरनं इन्स्पायर्ड आहेस का? तर मी हो, कारण का मला त्यांचे पिक्चर फार आवडतात. कारण का त्यांच्याकडे ना ती एक कला आहे की तुम्ही एक छोटीशी गोष्ट लार्जर दॅन लाईफ कशी दाखवू शकतात, ग्रँजर कसं दाखवू शकतात. आणि आय थिंक मी तो प्रयत्न केलाय पिक्चरमध्ये दाखवण्याचा. आणि म्हणजे संजय लीला भन्सालीचं डिटेलिंग असो किंवा एक परफेक्शन असो किंवा अनुराग कश्यपचं एक काय बोलतात रिअलिस्टिक स्टोरी टेलिंग असो किंवा असं मला वाटतं की करण जोहर सारखा ड्रामा कोणीच नाही सांगू शकत. सो प्रत्येक जॉनरचे वेगवेगळी वैशिष्ट्य, त्याचं स्टोरी टेलिंग किंवा आपलं टिम बर्टनचं ते जे एक मॅजिकल रिअलिझम जॉनर आहे त्याच्यामध्ये तो ज्या प्रकारे गोष्टी सांगतो किंवा वुडी ॲलन ज्याप्रमाणे ड्रामा म्हणजे एक रिअलिस्टिक गोष्ट पण इतकी फिल्मच्या पद्धतीने छान सांगून जे एक मनाला भिडणारी गोष्ट दाखवतात किंवा क्रिस्टोफर नोलनचं एक सायफाय झोन असेल. सो हे असे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातले
डिरेक्टर्स आहेत जे आय थिंक मला लहानपणापासून इन्स्पायर करतात. आणि आय थिंक माझं मेन इन्स्पिरेशन आहे की मला हे विचारलं की तुमच्या घरी कोण आर्टमध्ये फेवरमध्ये आहेत. तर माझ्या मम्मी आणि मम्मीची साईडची असं आर्टिस्ट नाही बोलता येणार, पण कलेच्या साईडला कलेच्या साईडला म्हणजे मम्मीचं ड्रॉइंग पासून असो किंवा एक म्हणजे मला असं वाटतं मला कला तिच्याकडनं आली आहे. पण सिनेमावरचं जे प्रेम आणि जो वेडपण आहे तो माझ्या बाबांकडनं आलाय. कारण का ते इतके सिनेमा प्रेमी आहेत ना, म्हणजे तुम्ही त्यांना जर असं विचारलं ना की हे गाणं कुठल्या पिक्चरचं होतं, तर ते कुठल्या साली तो पिक्चर रिलीज झालेला, तो कोण डिरेक्टर होता, त्याचा लिरिसिस्ट आहे, सो एवढं सगळं त्यांना माहिती असतं. म्हणजे आम्ही अंताक्षरी खेळायला लागलो तर तुम्ही त्यांच्या टीममध्ये असेल तर 100% जिंकाल. सो असं आय थिंक हे दोघांचं कॉम्बिनेशन जीन्स माझ्यामध्ये आलेले आहेत. यांचं सिनेमावरचं प्रेम आणि मम्मीचं साईडची कला. मग पुढचे चित्रपट काढताना पण तुझ्या डोक्यात हेच असेल का, असा भव्य दिव्य चित्रपट काढावा? ऍक्च्युली पुढचा चित्रपट चा विचार करत होतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत की त्या मला लोकांसमोर आणायच्या आहेत. पण घरात गणपती नंतर जो थिएटरमध्ये जेव्हा लोक मला भेटले त्या सगळ्यांनी, म्हणजे लहान मुलगा असो किंवा आजोबा असतील 80 वर्षाचे, त्यांचं म्हणणं होतं की किती काही झालं तरी तू असे कौटुंबिक सिनेमाच काढ. आणि कारण का त्यांची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, घरात गणपती जेव्हा सिनेमागृहात होता तेव्हा आम्ही जेव्हा थिएटर व्हिजिटला गेलेलो तर तिथे एक कुटुंब आलेलं 15 जणांचं, आणि त्या आजोबांचा 85th बर्थडे होता. सो ते साजरा करायला तिथे सिनेमा थिएटर्समध्ये आलेले. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जो 8 ते 9 वर्षानंतर आम्ही अख्खं कुटुंब एकत्र आलोय. सो आम्हाला असे सिनेमा हवे जे पूर्ण फॅमिलीला परत थिएटर्सला घेऊन येतील. सो आता तेच जरासं विचार चाललाय की कुठल्या झोनमध्ये राहायचं का, मला पाहिजेत त्या गोष्टी सांगायच्या. पण मला माझ्या गोष्टी लिहायला आवडतात, म्हणजे मी दुसऱ्यांनी लिहिलेल्या गोष्टींवरती मला सहसा काम करायला जमत नाही. त्यामुळे आता माझ्या 2 गोष्टी आहेत त्यांच्यावरती लिखाण चालू आहे. असं म्हटलं जातं की मराठी चित्रपट म्हणजे ठराविक एक 4-5 करोड पर्यंत केला तर ठीक आहे, जास्ती खूप बिग बजेटचा करू नये. याच्या विरुद्ध दुसरं मत असं असतं की काही लोक म्हणतात की मराठी चित्रपटमध्ये सगळं दारिद्र्य दाखवलं जातं, असं ग्रँजर दाखवलं जात नाही किंवा खूप चकचकीत हे चित्रपट नसतात. तर तुला काय वाटतं, ही आयडिया कशी वाटते की 10-15 निर्मात्यांनी एकत्र यावं आणि एकच मोठा चित्रपट बनवावा? ह्याच्यावरती जर आम्ही सविस्तर बोलतो. बोल ना. एक तर मला असं वाटतं की मराठी सिनेमा आणि आपला जो कॉन्टेंट आहे तो इंडियामधला सर्वात बेस्ट कॉन्टेंट आहे. कारण का कधीही मराठी सिनेमाला दुसऱ्या इंडस्ट्री बरोबर कम्पेअर केलं जातं तर आपला स्टोरी टेलिंग आणि आपला विषय हा कायम 1 नंबरला आहे आणि हे अख्खं दुनिया बोलते. पण ते जेव्हा बॉक्स ऑफिसला येतं तेव्हा आपण कुठेच टॉप 3 टॉप 4 मध्ये नाही आहोत. आणि मला असं वाटतं त्याच्या वाटी कारण हे आहे की आपल्याकडे एक बॉक्स किंवा एक ढाचा असं निर्माण झाला की एवढ्यातच पिक्चर केले पाहिजेत आणि एवढ्यातच ते रिलीज झाले पाहिजेत. आणि ते करताना काय होतं की म्हणजे मला असं वाटतं की जर आपल्या मराठी पिक्चरांनी 100 रुपये जर कमवायला पाहिजे असतील आणि आपल्याला साऊथ सारखे बॉक्स ऑफिस हिट्स द्यायचे असतील तर 100 रुपये कमवताना तुम्ही 10 पैसे नाही टाकू शकत. जसं मी प्रयत्न केला की मी एक 10 रुपये टाकले आणि त्याच्यातनं जेव्हा प्रोड्युसरला ती रिकव्हरी येते त्याच्यातनं 10 अजून प्रोड्युसर उभे राहतील जे बोलतील की आम्ही थोडे अजून महाग चित्रपट करू. आणि हे सगळं असताना सुद्धा म्हणजे आपले चित्रपट उत्तम आहेत, आपले स्टोरी, आपले कलाकार तर सर्वात टॉपचे आहेत. म्हणजे का आता हिंदी इंडस्ट्रीमध्ये कुठलंही इम्पॉर्टंट रोल असेल किंवा कुठलाही मोठा छोटा जरी रोल असेल तरी आपले मराठी कलाकार कायम लोकांच्या लक्षात राहतात. कारण का त्या लेवलचे आपल्याकडे कलाकार आहेत. फक्त आता प्रॉब्लेम असा होतो की एवढं सगळं करून सुद्धा आणि एवढी मेहनत करून सुद्धा, आता तुम्ही पण स्वतः प्रोड्युसर आहात, पण जर प्रेक्षकच नाही गेले थिएटरमध्ये आणि प्रेक्षकांनी जर तो सिनेमा बघितलाच नाही, मग तो तुम्ही सिनेमा 2 करोडमध्ये बनवा किंवा 40 कोटीमध्ये बनवा, जर प्रेक्षक आपल्याला मदतच नसतील करणार. म्हणजे साऊथचं कसं आहे, साऊथचं उदाहरण सारखं आपल्याला दिलं गेलं जातं, पण साऊथचे लोक त्यांच्या लँग्वेज मदर टंग लँग्वेजचे जे फिल्म्स आहेत ते पहिले जाऊन बघतात. तिथे पहाटे 5 वाजताचे चित्रपट असतात. हो, लोक तो चित्रपट बघतात आणि मग ऑफिसला जातात. आणि इकडे असं नाहीये ना की इथे एक साधारण आठवड्याला 2 ते 3 मराठी चित्रपट आता रिलीज होतात, म्हणजे चित्रपट होत आहेत. पण कितीतरी लोक आहेत, म्हणजे आपण महाराष्ट्रात राहून मराठी चित्रपट पहिल्या जाऊन बघतोय का, तर त्याचं उत्तर नाहीये. तर जोपर्यंत प्रेक्षक
थिएटर्समध्ये जाऊन गर्दी नाही करणार आणि मराठी सिनेमे चालवणार नाहीत, तोपर्यंत आपण कितीही गणित वेगळ्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपण मराठी 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 म्हणून खूप भाषेचं एवढं करतोय, तर मराठी लोकच मराठी चित्रपट बनत नाहीये, तर तुम्ही मराठी भाषेसाठी का भांडताय? तो तर मेन मुद्दा आहे ना. कारण का आपल्याला आता मराठी भाषा आणि जे आपलं सगळं जे चाललेलं आहे त्याच्यासाठी जर आपण एवढं झगडतोय, तर मग मराठी सिनेमा ह्या जगात कसा पोचेल ह्याच्यासाठी प्रेक्षकच आम्हाला मदत करू शकतात. म्हणजे जर उद्या उत्तम उदाहरण म्हणजे आता हिंदीमध्ये जो छावा चित्रपट आलेला, तर त्याचा 80% बिझनेस महाराष्ट्राने दिलेला आहे. त्यातला मॅक्सिमम पैसे हे मुंबईने दिलेले आहेत त्या चित्रपटाला. म्हणजे मराठी माणसाने जर ठरवलं तर त्या चित्रपटाला डोक्यावरती घेऊन कुठे नेऊ शकतो, हे ते उत्तम उदाहरण आहे आपल्या समोर. उत्तम उदाहरण आहे. पण मला असं म्हणावं, म्हणजे वाईट वाटतंय म्हणताना, मराठी पुस्तकं आता कोण वाचतंय? सगळ्या लायब्रऱ्या बंद होत आहेत. चित्रपट नाटक तर सोडात, लायब्रऱ्या सुद्धा बंद होत आहेत. ते आता कसं झालंय ना मॅम, म्हणजे ते आपण बोलतो ना विशियस सर्कल आहे. पण त्या सर्कलमध्ये आपण इंडस्ट्री, प्रेक्षक, डिस्ट्रीब्युटर्स, प्रोड्युसर्स हे असे अडकले गेलेले आहेत ना की पिक्चर चालत नाही म्हणून कमीमध्ये पिक्चर बनवा, कमीमध्ये पिक्चर बनल्यानंतर त्याची प्रोडक्शन व्हॅल्यू नाही, मग प्रोडक्शन व्हॅल्यू नाही म्हणून तुमचा चित्रपट हिंदीच्या लेवलला नाही, मग हिंदीच्या लेवलला नाही म्हणून तो चित्रपट बघायचा नाही. हे एक सर्कल आहे. हे कुठेतरी कोणीतरी ब्रेक केलं पाहिजे. आता मराठी सिनेमा जर चालले पाहिजेत तर प्रेक्षकांबरोबर प्रोड्युसर पण जगला पाहिजे. मराठी सिनेमा महाराष्ट्रामध्ये असून आता कुठल्याही OTT वरती कोणीही विकत घेत नाहीयेत मराठी सिनेमा. त्यांचं म्हणणं काय आहे की प्रेक्षक नाहीयेत, पण प्रेक्षकांचं म्हणणं आहे की मराठी सिनेमा नाहीयेत. मराठी सिनेमा तर खूप आहेत, खूप चित्रपट बनतायत. वर्षाला 150 ते 200 मराठी चित्रपट बनतायत, पण प्रेक्षक बघत नाहीयेत. पण ते मला असं कुठेतरी वाटतं, म्हणजे आता सिनेमागृहामध्ये तर प्रेक्षकांनी जाऊन सिनेमे बघितले पाहिजेत. जोपर्यंत प्रेक्षक थिएटर्समध्ये जात नाहीत तोपर्यंत मराठी इंडस्ट्रीचं बॉक्स ऑफिसचं गणित काहीही बदलू शकत नाही, हे माझं असं ठाम मत आहे. कारण का आपल्याकडे वाईट सिनेमे होतात असं नाहीये. आपल्याकडे 100 सिनेमे असतील तर ते 25 ते 30 सिनेमे तर असे आहेत की ते A++ सिनेमे आहेत. म्हणजे कोणीच त्याच्यावरती काही बोट ठेवू शकत. आणि ते वर्षाला बोलतोय मी. मराठी सिनेमा इतके छान जे बनले जातात, तर ते आपण आता कसं आहे माउथ पब्लिसिटीवरती डिपेंड, हे एक वेगळं मार्केटिंग गिमिक झालं की माउथ पब्लिसिटीने तुमचे फिल्म झाले. पण लोकांना हे नाही कळत की जेव्हा पहिल्या आठवड्यामध्ये सिनेमा लागला असेल तर तो जर पहिल्या आठवड्यामध्ये माउथ पब्लिसिटी होत नाही, तुमची दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लोकांपर्यंत माउथ पब्लिसिटी होते, तर मग जेव्हा माउथ पब्लिसिटीने त्या शहरामध्ये पोहोचतो, पण तुमच्या पहिल्या आठवड्याच्या वीकमध्ये तो सिनेमा तिथे आहे पण तुम्ही कोणीच गेलेलं नाही आहेत, त्यामुळे डिस्ट्रीब्युटर तो तिकडनं काढतात कारण का तो बिझनेस नाही दे. आणि तो बिझनेस न दिल्यामुळे दुसऱ्या आठवड्यामध्ये जेव्हा माउथ पब्लिसिटीने ते पोहोचलं तेव्हा ते सिनेमा नसतो. सो हे प्रेक्षकांनी आय थिंक ठरवलं पाहिजे की आम्ही मराठी सिनेमा थिएटर्समध्ये जाऊन बघावं, की आम्ही OTT वरती येईल म्हणून आम्ही बघणार नाही. हे ह्याच्यावरून मी तुला विचारते की तुझा चित्रपट इतका उत्कृष्ट चित्रपट आहे की सगळ्या गोष्टीत तो परफेक्ट आहे, तरी सुद्धा अनेक लोक विचारतात की अरे तो थिएटरमधून गेला, माझा बघायचं राहिला, अरे मला बघायचं होतं. तुला पण असं म्हणत असेल प्रत्येक जण. मग त्याच्यावर तू काय उपाय काढलायस? 1 वर्षभर जे लोकांनी प्रेम दिलंय आणि हा चित्रपट ज्यांनी थिएटरमध्ये बघितलाय, म्हणजे OTT वरती ज्यांनी बघितलं तर ते तर प्रेमात आहेतच, पण ह्या चित्रपटाची मजा आहे 70 mm वरती लार्जर दॅन लाईफ आपलं कोकण बघणं किंवा ती फॅमिली बघणं. सो लोकाग्रस्त आम्ही असं ठरवलंय की या गणपतीमध्ये आत्ताच हा चित्रपट आम्ही परत घेऊन येतोय थिएटर्समध्ये. सो आम्ही रिलीज करतोय, लिमिटेड रिलीज आहे, त्याचे डिटेल्स येतीलच बाहेर. पण ज्यांनी कोणी मला फोन करून सांगितलंय आणि असे पण लोक आहेत ज्यांनी मला हे पण सांगितलंय की प्रेक्षक म्हणून आम्ही चुकलो, आम्ही तुमचा चित्रपट सिनेमागृहात बघायला पाहिजे होता, तर तुमच्यासाठी हा परत चान्स आहे, थिएटरमध्ये जा, तो सिनेमा बघा. कारण का तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तो अजून लोकांपर्यंत पोहोचेल. आणि मागच्या वर्षीच्या रिलीजमध्ये सुद्धा 8 आठवडे आम्ही थिएटर्समध्ये होतो. म्हणजे याचं भरपूर महिन्यांनी किंवा वर्षांनी एक मराठी सिनेमा असा होता जो 8 आठवडे होता, तरी लोकांचं म्हणणं आहे की आमच्यापर्यंत तो पोहोचला नाही. त्यामुळे आम्ही परत प्रयत्न केलाय की तो थिएटर्समध्ये त्यांच्याकडे. छान कल्पना आहे तुझी. थँक्यू मॅम. नवजोत, आता तुझी ओळख सगळ्यांना होते. नॉर्मली काय होतं की पडद्यामागचे जे कलाकार असतात किंवा पडद्यामागच्या ज्या व्यक्ती असतात
त्या लोकांना माहीत नसतात. एक कलाकार जे असतात, हिरो हिरोईन, त्यात कोण आयटम सॉन्ग जरी केलेले असले ना तरी सुद्धा ती सगळ्यांना माहिती असते. परंतु निर्माता कोण आहे, दिग्दर्शक नावं माहिती असतात, पण ती म्हणजे ती व्यक्ती कोण हे माहीत नसतं. तर मला वाटतं आजचा आमचा हा 1-on-1चा एपिसोड पाहिल्यानंतर नवज्योत बांदिवडेकर कोण हे तर नक्कीच सगळ्यांना कळेल. आणि तर तुझ्या फॅमिलीविषयी अजून थोडीशी माहिती सांग. या फिल्म मध्ये नम्रता बांदिवडेकर ज्या निर्माती आहेत ती माझी आई आहे. आता म्हणजे उगाच इमोशनल जास्त व्हायला नको म्हणून, पण खंबीरपणे पाठी उभं राहणं आणि कठीण गोष्टीमध्ये त्या प्रसंगाला कसं समोर जाणं हे आय थिंक मी आईकडनं शिकलोय. कारण का ती आमच्या घरी म्हणजे स्ट्रॉंग पिलर, म्हणजे एक कामनेस, आणि कितीही काही झालं तरी हारायचं नाही. तर ते आय थिंक मी तिच्याकडनं शिकलोय. आणि माझ्या त्याच्या कम्प्लिटली अपोजिट माझे बाबा आहेत. एक्स्ट्रीमली काम, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही की त्यांचं त्या गोष्टीसाठी हो आहे का नाही आहे, पण एक्स्ट्रीमली प्रॅक्टिकल पर्सन. सो आय थिंक त्या दोघांचं गुण आहेत. आणि पिक्चर बनवताना जेवढे काही अडथळे आले की डिसेंबरमध्ये सेटवरती पाऊसच पडलाय, किंवा आमच्या प्रत्येक ऍक्टरला काहीतरी कुठेतरी त्या सेटवरती असं एक गोष्ट होत होती की दररोज एकाला एक माणूस इंज्युअर व्हायचा. सो असं ते चाललेलं. सो ते त्या सगळ्या आणि ह्या सगळ्या 14 लोकांना सांभाळत आय थिंक ह्या दोघांचे कॉम्बिनेशन गुण आहेत ज्याच्यामुळे मला लोक ऑनसेट बोलायचे की तू एवढं सगळं होऊन सुद्धा काम कसं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझी बायको अश्विनी, कारण का तिनी म्हणजे आय थिंक ती जर नसती तर मी ही फिल्म करू शकलो नसतो. कारण का सहकार्य आणि मेन म्हणजे कसं आहे ना, आपण एका अनसर्टन फील्डमध्ये काम करतो आणि ती पण लॉयर आहे. आणि एक ते अनसर्टनिटी असते की आज ह्याच्याकडे काम आहे, उद्या ह्याच्याकडे काम असेल का, पण कुठेही त्याचा न उल्लेख करता किंवा कुठेही असं न दाखवता की आपलं काय होतंय काय नाही होतंय, एक 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 पार्टनर म्हणून तिने जो सपोर्ट केलाय ना, आय थिंक त्याच्यामुळे आता या तिघांमुळेच मी जे काय आहे ते आज आहे. आणि माझ्या पिक्चरचं पूर्ण श्रेय त्यांना आहे. कारण का मला नाही वाटत ते नसते तर मी ही फिल्म करू शकलो असतो. हे सर्व असताना बाहेर अनेक गोष्टी ऐकायला येतात. काही जण म्हणतात की ह्याच्या मागे कोणी राजकारण्याचा हात आहे असं म्हटलं जातं, किंवा सगळा पैसा त्यांनी पुरवलाय. पैसा जरी मिळाला तरी तो चित्रपट घडवलायस तू, हे कितपत खरं आहे की आता आणि ही चर्चा कधी जेव्हा तुला हे फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं त्याच्यानंतर, हो तो काय पॉलिटिक्स मध्ये त्याचे जोरदार वरपर्यंत हात आहेत म्हणून त्याला अवॉर्ड मिळालं असं बोललं आता माझे सासरे आहेत आमदार, ओके, आणि मला माहिती तुम्ही कशाबद्दल बोलताय. कारण का ती न्यूज जेव्हा आली होती तेव्हा हो, आणि म्हणजे आघाडीचे जे न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये आलेली बातमी आहे. हो, ते जावया नाही या आमदाराच्या जावयाला मिळाला फिल्मफेअर असं काहीतरी ती न्यूज होती. पण त्याच्यावरती माझ्या सासऱ्याने फोन करून सांगितलं की अरे पहिल्यांदा असं होतंय की मला असं विचारतात की तुम्ही ह्याचे सासरे आहात का म्हणून. सो आणि त्यांना कोणाला असं वाटत असेल की पॉलिटिकल प्रेशरमुळे जर अवॉर्ड मिळाले, तसं जर असतं तर मला आय थिंक या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स मिळाले पाहिजे होते, जे घडलं नाहीये, सगळ्यांना माहितीये. आणि ज्यांनी पिक्चर बघितलाय त्यांना माहितीये की तो अवॉर्ड मला का मिळालाय, आणि ज्यांनी नाही बघितलंय त्यांना मी एवढंच सांगेन तुम्ही पिक्चर बघा आणि मग ठरवा की तो अवॉर्ड कोणामुळे आणि कशामुळे मिळाला. बरोबर. तुला आवडलेला हिंदी चित्रपट कुठला, तुला आवडलेला मराठी चित्रपट कुठला, तुला आवडलेलं नाटक कुठलं ते सांग. मला आवडलेला हिंदी चित्रपट म्हणजे मी एकतर सगळे संजय लीला बन्सालीचे पिक्चर, सगळे करण जोहरचे पिक्चर, सगळे अनुराग कश्यपचे पिक्चर. तर ज्या दिवशी जो मूड असेल की आज मला फॅमिली ड्रामा बघायचा आहे तसं मी तो लावून बघतो. आणि मी ह्याच्यासाठी एका चित्रपटाचं नाव नाही घेत आहे, कारण का जेन्युनली म्हणजे मी कभी खुशी कभी गम, केतरीजी अनेक इतक्या वेळा बघितलं लहानपणापासून. मी आणि माझी बहीण ते पिक्चर चालू आहे आणि साईड बाय साईड आम्ही त्याच्याबरोबर डायलॉग्स बोलायचो, एवढं आम्ही तो पिक्चर बघितलेला आहे. आणि मराठीमध्ये मला आवडलेला चित्रपट म्हणजे भरपूर आहेत. मला किल्ला फार आवडला. नटसम्राट हा एक
आउटस्टँडिंग फिल्म होतं. म्हणजे ज्यांनी आय थिंक मराठी सिनेमाला थोडंसं मराठी इंडस्ट्रीच्या बाहेर नेऊन नाव दिलं. त्याच्यानंतर नटरंग एक थोडंसं इंटरनॅशनल लेवलवरती जो फिल्म गेली होती आणि ज्याच्यामुळे मराठीला इंटरनॅशनल लेवलवरती जे काय बोलतात रेकग्निशन मिळालं. श्वास आणि कोर्ट. सो हे आय थिंक म्हणजे मी मला 2 किस्से सांगतो की पॉवर ऑफ सिनेमा काय असू शकतं. आता घरात गणपती जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवला तेव्हा असं बनवला नव्हता की आपण लोकांना हसवत लोकांना रडवू असं आपण कधीच कोणी चित्रपट लिहित नाही किंवा ठरवून होणाऱ्या गोष्टी नाहीयेत. सो जेव्हा पिक्चर थिएटरमध्ये लागल्यानंतर हळूहळू आम्हाला कळायला लागलं की लोक इमोशनल होत आहेत. लोकांना पिक्चर फार आवडतोय आणि कोण ना कोणतरी असं म्हणजे जे भेटतायत त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. तर मला असं कळायचं नाही की असं का होतंय. सो एकदा काय झालं आम्ही एका थिएटरमध्ये होतो आणि मला एक आजोबा घेऊन भेटायला आले पिक्चर संपल्यानंतर आणि त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा मुलगा होता. तर ते बोलले की ह्याला ना तुला काहीतरी सांगायचंय. तर मी म्हटलं काय रे आवडला का तुला पिक्चर. बोल हो. मी म्हटलं काय सांगायचं तुला. नाही दादा मला तुला हे सांगायचंय की मी मोठा होऊन केतन होणार आहे आणि मी आमच्या घरच्या गणपतीची परंपरा पुढे चालू ठेवणार आहे. तेव्हा मला इतकं असं भरून आलं हे ऐकून. मी म्हटलं हा म्हणजे हे काय असं पण ठरवून केलेल्या गोष्टी नाहीयेत किंवा एखादे आजी येऊन आम्हाला बोलल्या की तुला भरपूर आशीर्वाद. तुझा पुढच्या पिक्चरवरती नवजोत बांदेवडेकरचा कुठला पिक्चर आहे याची मी अपेक्षा बघेन कारण का तुझ्या चित्रपटामुळे भरपूर कुटुंब एकत्र येणार आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट जी मला अशी वाटली की एकदा आपण पिक्चर झाल्यानंतर जे सिटी टूर्स वगैरे करतो ना तर त्या सिटी टूर्स मध्ये ना मला एक कॉन्स्टंट फोन येत होता आणि मी असं तो अननोन नंबर होतो म्हणजे गाडीत होतो झोप नव्हती म्हणून मी उचलत नव्हतो. तर 3-4 वेळा वाजल्यानंतर मी तो फोन उचलला आणि मी असं थोडंसं इरिटेट म्हटलं हॅलो कोण बोलतंय. तर ते बोलतात नवजोत बांदेवडेकर बोलतायत का. म्हटलं हो. आणि थोडा वयस्कर आवाज होता. म्हटलं हा बोला ना काका काय काम होतं का. नाही मी काका नाही मी आजोबा आहे. मी म्हटलं अच्छा 75 वर्षाचा आहे मी असं थोडं ओरडून बोलतोय. म्हटलं बापरे. तर मला तू जाणीव करून देतोस. नाही तसं नव्हतं म्हणायचं मला. तर ते मी म्हटलं काय झालं तर ते बोलले नाही तुम्ही घरात गणपतीचे डिरेक्टर आहात का. म्हटलं हो. आणि मला असं वाटलं काहीतरी चुकीचं झालंय त्यांना आवडलं नाहीये पिक्चर मध्ये. सो ते बोलले नाही. सो माझ्या भावाने पिक्चर बघितला म्हणून मी तुम्हाला फोन केला. म्हटलं अच्छा. म्हटलं तुम्ही बघितलात का पिक्चर. नाही मी उद्या जाणार आहे बघायला. आणि मला असं कळलं की हे काय लॉजिक नाही आहे ना. म्हणजे तुम्ही तुमच्या भावाने बघितला म्हणून तुम्ही मला फोन का करतायत. मी म्हटलं अच्छा. नाही मी ह्याच्यासाठी फोन केला कारण का तुमचा पिक्चर बघितल्यानंतर मी आणि माझा भाऊ जो मागचे 3 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हतो तुमच्या पिक्चर नंतर त्यांनी पहिल्यांदा 3 वर्षात मला फोन केला आणि आम्ही पहिल्यांदा 3 वर्षांनी एकमेकांशी बोललो. म्हणून मला तुम्हाला सांगायचं होतं मी 1 आठवडा तुमचा फोन शोधून कुठून मी तुमचा नंबर काढलाय. सो मला फक्त तुम्हाला थँक्यू बोलायचंय की तुमच्यामुळे माझा भाऊ माझ्याशी परत बोलायला लागला आणि मी आता उद्या तुमचा पिक्चर बघायला चाललाय. आणि मला इतकं ते भरून आलं ना असं की कुठेच असं नव्हतं ना की नवजोत एक आपण असा पिक्चर बनवूया की ज्याच्याने काय होईल की महाराष्ट्रातले सगळे कुटुंब एकत्र येतील किंवा लोकांचे हेवे दावे निघून जातील आणि सगळ्या हॅपीली एव्हर आफ्टर होईल असं आपण कधीच नाही बनवू शकत. पण हे या पिक्चरमुळे घडलं आणि आय थिंक दॅट इज दी पॉवर ऑफ सिनेमा. की या चित्रपटातून तुला पैशापेक्षा ही जी पावती मिळाली ही महत्वाची आहे असं वाटते मला. आता मी थोडंसं फायनान्सच्या बाजूने बोलते. येस. हा चित्रपट तू सांगू शकतोस किंवा नाही सांगू शकत त्याचं उत्तर द्यायचं असेल तर दे नाही तर नको देऊस. हा चित्रपट करताना तू कितीचं बजेट ठेवलं होतंस. म्हणजे आता ते सगळं तसं पब्लिकली तर आहेच त्यामुळे त्याचं काय हे नाहीये. पण जेवढं आपण बोलतो ना एका ढाच्यामध्ये आपण पिक्चर बनवतो जे काय आपली गणित आहेत तर त्या गणिताच्या भरपूर बाहेर जाऊन हा पिक्चर बनलेला आहे. कारण का माझं एकच म्हणणं होतं जेव्हा लोक बोलतात की एवढा महाग चित्रपट करायची गरज काय आहे. जसं महेश सर बोलले की जेव्हा तुम्ही बिग बजेटच्या फिल्म्स करायला लागाल तेव्हा आपली मराठी इंडस्ट्रीचा स्टँडर्ड वरती जाईल इन टर्म्स ऑफ प्रोडक्शन क्वालिटी. जे आता ह्या चित्रपटाची तुलना हिंदी लेवलवरती होतीये. म्हणजे मला लोकांनी हे पण म्हटलं की हिंदी फिल्मच केलेली आहे. सो बजेट काही असं ठरवून बजेट होत नाही. म्हणजे आता हे 14 कलाकार एवढे दिवस त्याच्या ह्या फिल्ममध्ये 5 गाणी आहेत. तर गोष्टीला जी गरज आहे
म्हणजे जर तुम्ही असं बघितलं की असं काही सेटवरती नव्हतं की जसं हिंदीमध्ये असतं ना की एक फ्रीडम असतो, दिवसाला तुम्ही 8 तास शूट करा, म्हणजे ते काही फ्रीडम आमच्याकडे नव्हता. पण जी जी गोष्ट या स्टोरीला पाहिजे होती, म्हणजे जे इक्विपमेंट्स पाहिजे होते किंवा जे काही त्या स्टोरीला हवं होतं ते आम्ही ऍज अ प्रोड्युसर देण्याचा प्रयत्न केला. फक्त एवढंच होतं की मराठीमध्ये एक सुंदर दिसणारा चित्रपट झाला पाहिजे आणि सर्वात मेन म्हणजे जे कोकण आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, जे मी एवढ्या वर्ष बघत आलोय, ते कुठेतरी पडद्यावरती यावं ह्याच्या पाठचा माझा तो प्रयत्न होता. मग त्यासाठी जी गोष्ट पाहिजे ती आम्ही सगळी प्रोव्हाइड केली. ते बरोबर. मला एक फिगर सांग की साधारण, अगदी एक्झॅक्ट नकोय पण साधारण बाबा एवढा खर्च आला. तुमचं जे ऍव्हरेज जे तुम्ही बोलता ना की मराठीमध्ये असले पाहिजेत त्याच्याहून 1-2 पटीने आहे ते. आता मी चित्रपट हा पाहिलाय, माझ्या अंदाजाने एक 8 ते 10 कोटी तरी खर्च आलाय या सिनेमाला. थोडस एखाद दुसरं इथे तिथे असेल, मी अंदाजाने सांगितलं कारण आता मी 9 चित्रपटांची निर्मिती केली, त्यामुळे मला बघितल्यानंतर कल्पना येते की किती खर्च झाला असेल. तर तुझे ते सर्व पैसे रिकव्हर झाले का? रिकव्हर झाल्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन की माझे सगळे प्रोड्युसर खुश आहेत जेवढे काय पैसे आले त्याच्यातनं. आणि रिकव्हरीचे बरेच वेगळे मॉडेल्स आहेत जे अजून, म्हणजे लोकांना असं काय वाटतं की फिल्म ही आज रिलीज झाली की पुढच्या 3 महिन्यात पैसे आले आणि मग संपलं. तसं नसतं. असं नसतं. रिकव्हरी हे पुढची तुमचे 2 ते 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष डिपेंडिंग अपॉन तुम्ही कसे स्ट्रॅटेजीजनी रिकव्हरी करतायत तेवढी त्याची रिकव्हरी असते. मला पाहिजे तेवढं पैसे आले का नाही हे तर मी तुम्हाला खरंच सांगतो, कारण का हे तर माहिती. कारण ह्याच्या पाठचं हे आहे कारण का ह्या चित्रपटामध्ये हा रिलीज व्हायच्या आधी जी काय चर्चा होती किंवा ट्रेड अनालिस्ट जे डिस्कस करतात ते जेव्हा, किंवा आपण बोलतो ना इंडस्ट्रीमध्ये जे वातावरण गरम आहे, हे जे सगळे जे चाललेलं त्याच्यामध्ये असं बोललं जात होतं. आणि हे मलाही अशी अपेक्षा होती की हा चित्रपट बॉक्स ऑफिस वरती करोडो पैसे कमवण्यासाठी मराठीतनं त्याच्यासाठी सगळीकडे टिक होतो. कारण का एक तर फॅमिली एंटरटेनर आहे, दुसरं मल्टी स्टारर कास्टिंग आहे, सगळे ए लिस्ट आहे, आमची गाणी खूप चाललेली आहे, त्याच्यानंतर पिक्चरायझेशन चांगलं आहे, प्लस नुसतं ब्रेनलेस मसाला नाही आहे, थँक्यू, मेसेज छान होता, मेसेज आहे, एक सोशल मेसेज आहे. सो एक ही म्हणजे एक जर आपण असं अनसेड फॉर्म्युला बघितलं की एका पिक्चरने 50-100 कोटी कमवण्यासाठी काय असलं पाहिजे. सो लोकांचं असं म्हणणं आहे आणि माझंही असं म्हणणं आहे की या पिक्चरमध्ये सगळं आहे. म्हणजे मी तुम्हाला अश्विनी भावे मला बोललेला ते मी तुम्हाला सांगतो. नवज्योत, मी म्हणतच नाही की 100 कोटी कमवावे, इच्छा खूप आहे कमवावे, परंतु तू जेवढे घातले होतेस तेवढे तरी तुला मिळाले का असं मी विचारते. आम्ही खुश आहोत हे माझं उत्तर आहे. मी फक्त तुम्हाला अश्विनी भावे बोललो ते तुम्हाला एक सांगतो की जेव्हा पिक्चरचं आमचं ऍक्टर्ससाठीचं जे स्क्रीनिंग झालं 2 आठवडे आधी, तर त्या रडल्या पिक्चर बघून आणि त्या आम्हाला बोलल्या की मी माझी पहिली ऑन्सम्बल फिल्म आहे आणि त्याचं भरपूर काय काय बोलत होतं. त्याच्यामध्ये त्या मला फक्त एवढंच बोलल्या की आजपासून तू टेन्शन घेणं बंद करायचंस, कारण का ऍज अ फिल्म मेकर म्हणून, आणि मी तुला माझ्या 30 वर्षाच्या अनुभवातनं सांगते नवज्योत, की तू जो पिक्चर बनवलायस तो ऍज अ फिल्म मेकर त्याला तुला 100 पैकी 200 मार्क आहेत. अगदी बरोबर. पण ह्याचा तुला स्ट्रेस नाही पाहिजे की आता फिल्म कशी चालते, कारण का ते प्रेक्षकांच्या हातात आहेत. आणि त्यांचं वाक्य माझ्यापर्यंत आजपर्यंत माझ्या बरोबर आहे की असा पिक्चर जर प्रेक्षक जाऊन बघत नसतील तर त्यांना दुसरे कुठलेही पिक्चर प्रेक्षकांचं दुर्दैव आहे म्हणायला पाहिजे. सो तेव्हापासून मी, म्हणजे त्या दिवसापासून मी आजपर्यंत मी ऍज अ फिल्म मेकर, म्हणजे ते एक दडपण असतं ना की आता आपलं काय होणार. सो आय लाईक की आय हॅव डन माय जॉब. आता जे ह्याच्यात, आणि तरी आता प्रेक्षकांकडे आम्ही परत जातो. सो होपफुली. आता तुला एक नाजूक प्रश्न विचारणार आहे. तुझ्याच टीम मधल्या एका कलाकाराने साधारण तुझीच कथा घेऊन एक वेब सिरीज काढली, त्याच्यासाठी तू कोर्टात केस पण केलीस, याविषयी थोडं सांग. याविषयी मी इतकं, बाहेर चर्चा आहे, तू काहीच बोलत नाहीयेस. कारण का मला असं वाटतं सायलेन्स इज द बिगेस्ट पॉवर. वेन ट्रूथ इज ऑन युअर साइड देन तुम्हाला कोणालाच काही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही. आणि दुसरं म्हणजे अजूनही केस चालू आहे, त्यामुळे ऍज सजेस्टेड बाय लॉयर्स आय एम नॉट गोइंग टू स्पीक.
ओके, काय हरकत नाही. कारण बाहेर चर्चा आहे म्हणून मी विचारलं की काय बाबा काय झालं, कारण तू काहीच बोलत नाहीयेस, त्यामुळे मग लोकांना जो बोलत नाही म्हणजे काय आहे बाबा असं एक वाटत राहतं, म्हणून तुला मी विचारलं. नाही, लोकांना जे वाटतंय ते वाटू दे, म्हणजे मला त्याचं काहीच असं वाटत नाही. बिकॉज जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि आपण परत जेव्हा भेटू, जेव्हा सगळं सेटल होईल, तेव्हा मी तुम्हाला सगळी स्टोरी सांगेन. आता तू इथे आज येणार आहे म्हटल्यानंतर अजून एक गंमत सांगते. मी म्हटलं नवजोत कोण नवजोत, म्हणजे अजून फार तितकं लोकांना माहित नाही. तर मला तुझ्या घरात गणपती, हा घरात गणपती, हो आम्ही पाहिलाय तो. तर माझ्या स्पॉन्सरनी तुझ्यासाठी काही गिफ्ट पाठवले. अरे वा. तुला हे प्युअर ओरिजिन्स या कंपनीचे हे प्रोडक्ट आहेत. सगळं खाऊचे प्रोडक्ट आहेत. थँक्यू. प्युअर ओरिजिन्स फ्रॉम निरगुडकर फार्म. माझ्या फर्स्ट टॉक शो मधला फर्स्ट हॅम्पर, सो थँक्यू. अरे वा. त्याच्यानंतर हे सिरो कंपनीचे प्रोडक्ट आहेत. हे सगळे अमेरिकेमध्ये ह्या एकेका बॉटलची किंमत 4 ते 5 हजार आहे. बापरे. हे सगळे सिरो कंपनीने इथे आणून अनालिसिस की तू एक केमिकल बॅकग्राऊंड असलेला आहेस म्हणून सांगते, इथे बनवलेत आणि याची किंमत इथे 400 ते 500 रुपये आहे. आणि हे सर्व प्रॉडक्ट अमेझॉन वरती अवेलेबल आहे. त्याची माहिती दिलेली आहे, तू ते बघ. आणि जवळजवळ 250 ते 300 प्रॉडक्ट आहेत त्या कंपनीचे. अनिता पाध्ये हिने हे पुस्तक लिहिलेलं आहे. आतापर्यंत हिंदी इंडस्ट्रीमध्ये जे 10 उत्कृष्ट चित्रपट आहेत त्याचं सर्व अनालिसिस करून, म्हणजे तुला हे खूप उपयोगी पडेल. हे नक्की तू पुस्तक वाच, तुझ्यासाठी पाठवलेले आहे. डॉक्टर संदेश मयेकर इंटरनॅशनल फेमस डेंटिस्ट आहेत ते. त्यांनी तुझ्या ओरल हेल्थ साठी कशी केअर घ्यावी म्हणून त्यांनी हे पुस्तक पाठवलंय. आणि 1 वर्षभर तुला डेंटल ट्रीटमेंट त्यांच्यातर्फे फ्री आहे, डॉक्टर शिवानी मयेकर तर्फे. अरे वा. आणि हे आमच्या शेतातल्या ताज्या ताज्या सकाळी झालेल्या शेंगा आहेत. वा. थँक्यू मॅम, तुम्ही मला आज इथे बोलवलं. तर मंडळी, मी आज अमृता फिल्म्स यांच्या 1-on-1 टॉक शो वरती अमृता मॅम बरोबर भरपूर गप्पा मारलेल्या आहेत. घरात गणपतीचा प्रवास, फिल्मफेअर टू ऑल दी अवॉर्ड्स पासून काही नवीन सिक्रेट्स, मी फ्युचरमध्ये काय करणार आहे असं दिलखुलास मी त्यांना गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हा फुल धमाल एपिसोड जो आज आम्ही इथे रेकॉर्ड केलेला आहे तो नक्की बघा अमृता फिल्म्स यांच्या युट्यूब चॅनलवरती. आणि तुम्हाला आय एम शुअर हा एपिसोड खूप आवडेल. त्यामुळे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा.